हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व ताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आज मी ना तुम्हाला देव मी कसे साफ केले आहेत, कसे साफ करते. आता नवरात्र आले आहे तर देवाचं म्हणजे पूर्ण देवारा काढून पूर्ण साफसफाई करायची असते. अजिबात घाण ठेवायची नसते, कारण की 9 दिवसाचे उपवास असतात. त्यामुळे घरातली स्वच्छता करायची असते. घरातली तर स्वच्छता झालेलीच आहे, पण देवारा कसा क्लीन करायचा, देवघर कसं क्लीन करायचं मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि कुठली पावडर वापरलेली आहे की मी देवांच्या मूर्त्यांची साफसफाई करण्यासाठी कुठली पावडर वापरलेली आहे, तुम्हीही ती वापरा. पटकन असे देव साफ होतात आणि अजिबात त्रास पडत पाहावा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. सबस्क्राईब करा, कारण की मला सबस्क्राईबची गरज आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, मी जे व्हिडिओ टाकेल ते. तर अशाच ताईंनी मला साथ द्यावी अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर असं आता नवरात्र आले आहे, तर नवरात्रामध्ये आपण कुठले कुठले पदार्थ करायचे ही मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. जसे माझे उपवास पडतील, जसे मी घरात करेल तशी मी तुम्हाला रेसिपी टाकणारच आहे. तर असो, देव पाहू शकता एवढे सुंदर आणि छान दिसत आहेत की तर असं व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुरुवातीपासूनच तुम्हाला देव साफ करायचे कसे ते दाखवलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पाहावा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करते. हे जे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे ना, ते पूर्ण क्लीन झाल्यानंतरचा देवारा आहे. त्याच्या आधी नव्हताच. आता मी हा क्लीन करून ठेवलेला आहे पूर्ण, आणि मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवणार आहे ते देवाची पूजा, देव साफ कसे करायचे तेच मी आज तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि देवारा काढूनही मी साफसफाई केलेली आहे. तर खूप असं प्रसन्न वाटतं. देव मी सगळे ताटात घेतलेले आहेत आणि देवारा सगळा साफ एका साईडला ठेवलेला आहे. पाहू शकता की मी कुठलेच पावडर वापरते त्याने देव एकदम स्वच्छ दिसतात. याच्या आधीही मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की देव कसे साफ करायचे ते. पाहू शकता मी काय वापरलेला आहे, भैया पावडर. आता मार्केटमध्ये भेटत आहे. पहिल्यापासून पितांबरीच चालते, पण भैया ही पावडर सगळीकडेच उपलब्ध आहे. किराणाच्या दुकानामध्येही तुम्ही जाऊन घेऊ शकता. तर पाहू शकता की मी पावडर लावून किती वेळात हे स्वच्छ दिसत आहे. पाहू शकता मी साफ करून ठेवलेलं आहे, 2 मिनटंच ठेवलेलं आहे. कृष्णाची ही मूर्ती मी थोडी पावडर घेऊन साफ करून ठेवलेली आहे. 2-3 मूर्त्या मी तुम्हाला साफ करून दाखवलेल्या आहे की किती फरक असा जाणवतो. कमंडलूही मी तुम्हाला दाखवत आहे की साफ करून की थोडीशीच पावडर लागते, क्लीन अशी भांडी निघतात देवाची, आणि देवाच्या मूर्त्याही पूर्ण क्लीन होतात. मी तुम्हाला दाखवते की लक्ष्मीची मूर्ती सुंदर अशी दिसत आहे. जास्त अशी मेहनत करावी लागलेली नाही आहे. कृष्णाचीही मूर्ती मी तुम्हाला दाखवते, एवढी सुंदर अशी दिसत आहे की अजिबात असा काही त्रास पडलेला नाही आहे. पाहू शकता कमंडलू किती छान असं स्वच्छ निघालेलं आहे. अशा प्रकारे मी बाकीच्याही मूर्त्या साफ करून घेत आहे. स्वामींची मूर्तीही पाहू शकता सुंदर अशी दिसत आहे. एकदम पावडर थोडीशीच लागते, चिमूटभरच लागते. आणि मेन म्हणजे ना, हात अजिबात घाण होत नाही आणि खरखरपणा जाणवत नाही. तुम्हाला मी सांगते की पितांबरी, आत्ताची मार्केटमध्ये जी पितांबरी भेटत आहे त्याने हात खरखर होतात आणि पूर्ण असे दिवसभर खरखरपणा जाणवतो. पण ह्या पावडरने ना पूर्ण हात सॉफ्ट असतात, अजिबात हाताला भेगा पडत नाही. आणि पाहू शकता तुम्ही टाकही देवाचे सुरुवातीस पुढे हे चांदीचेच असतात. ह्या पावडरने चांदीचीही भांडी खूप छान अशी निघतात. पुढे चांदी आहे आणि पाठीमागे तांबे आहे. दोन्ही ह्याला यूज होते, असं नाही की फक्त देवांसाठीच होतात. चांदीही स्वच्छ निघते. माझ्याकडे गणपतीची मूर्तीही आहे चांदीची, तीही सुरेख होते. हाताला अजिबात असे भेगा पडत नाही, कोरडापणा पडत नाही, सुरेख पटकन असे साफ होतात. मी श्रीयंत्रही ठेवलेलं आहे
अजिबात वेळ लागत नाही आहे. पाहू शकता मी किती वेळात देवाचे मूर्त्या साफ करून घेतलेल्या आहेत. थोडासाच असं साफ करावे लागतात. असं नाही की खूप घासावे लागतात. घासायलाही जास्त लागत नाही आहे. एकदम साध्या आणि कमी त्रासामध्ये देव हे साफ होऊन जातात आहेत. देवाच्या मूर्त्याही साफ होऊन जात आहेत. ही काळूबाईची मूर्ती आहे माझ्याकडे. तर तीही सुंदर अशी, थोड्याशा कसं असतं मूर्त्यांमध्ये थोडी नक्षीकाम असतं, त्यामध्ये थोडीशी अशी कुंकू अटकलेलं असतं, परत हळदही अटकलेले आपण जे लावतो तेही एकदम साफ निघतात. देवाची मूर्ती म्हणा किंवा देव म्हणा, साफ करताना ते व्यवस्थित असे साफ करायचे की घेतलेत, साफ केले आणि नळाखाली धुतलेत असं नाही. जसं आपण आंघोळ करतो, जशी स्वतःला साबण लावतो, तशा प्रकारे देवांच्या मूर्त्या ह्या साफ करून घ्यायच्या आहेत. त्याचे हात साफ करायचे आहेत, कान साफ करायचे आहेत. मनोभावी कुठलीही तुम्ही सेवा करा देवाची. देवाला आंघोळ घालायची म्हटली तरीही एक एक करूनच साफ करायचे असतात. आंघोळही एक एक करूनच घालायची असते आणि अजिबात आढळ आपट नाही. आणि बेसिनच्या इथे तर कधीच तुम्ही देव साफ करू नका, कारण की तिथे आपण भांडी घासतो, देव घासत नाही. देव हे देवांना आंघोळ घालतो आपण, तर त्यांना एका जागेवर बसूनच अशी व्यवस्थित साफ करून घ्यावेत. माझं पाहू शकता तांब्याचं भांडं गडवा आहे, तो एवढा सुंदर असा निघाला आहे. कमी वेळात, अजिबात मेहनत पडलेली नाही आहे. गडवा हा रोजच्या वापरण्यातलाच आहे. गडव्याला अष्टविनायकचे सगळे गणपतीचे आहे पूर्ण, त्यामुळे थोडीशी त्याच्यात नक्षीकाम असल्यामुळे साफ करायला लागतं. आतूनही म्हणजे थोडेसे गणपतीचा आकार असल्यामुळे आतूनही व्यवस्थित क्लीन करता येतं. एकदम सुंदर असे भांडे निघालेले आहेत कमी वेळात. आणि पाहू शकता मी एका साईडला तांब्याही गडवाही मी तुम्हाला धुवून दाखवलेला आहे. एकदम सुंदर आणि कसा चककत आहे. मी आता हे सगळे साफ करून घेणार आहे आणि एका साईडला सुकत ठेवणार आहे. सुकत म्हणजे पूर्ण त्यातलं पाणी निघून जात आहे. मी सुरुवातीला व्यवस्थित धुवून घेतलेले आहे. स्वच्छ पाण्यानेही एका साईडला मी करून पाटावर ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मी सगळ्या पावडर लावून ठेवलेले आहे. एक एक करून मी देवांना आंघोळ घालून घेतलेले, स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका साईडला एका वस्त्रावर मी स्वच्छ असे निथळत ठेवलेले आहे, पुसून व्यवस्थित असं एका साईडला ठेवलेले आहेत. त्यानंतरच मी देवारा सगळा पुसून घेणार आहे, कारण की आता नवरात्र असल्यामुळे पूर्ण देवाऱ्याची क्लिनिंग करून घेणार आहे. 9 दिवसाचे उपवास असतात आणि घट माझ्याकडे बसलेले असतात, त्यामुळे मी पूर्ण क्लीन करून घेतलेले आहे. अशा प्रकारे मी सर्व देवांचे जे पावडर लावलेले आहे ते व्यवस्थित असं एक एक करून मी साफ करून एका साईडला ठेवलेलं आहे. खिडकीतून थोडंसं ऊन येत आहे आणि देव मी पुसून एका साईडला ठेवलेला आहे. लगेच देव पुसून ठेवावेत, त्याच्यावर डाग पडत नाही, तर देव पूर्ण असे छान असे स्वच्छ असे दिसत आहेत. तर आता देव तर साफ झालेले आहे, स्वच्छ असे दिसत आहेत. गडवाही एवढा चककत आहे. तिथे सावली आल्यामुळे ते थोडंसं तसं दिसतं. पाहू शकता मी पूर्ण देवारा तिथून काढून पूर्ण भिंती पुसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर देवारा धुवून उन्हात ठेवलेला आहे. तो सुकल्यानंतर परत मी मांडणी ठेवलेली आहे आणि पूर्ण देवांची पूजा झालेली आहे आणि देव साफ झाल्यानंतर किती सुंदर असे दिसत आहेत. आज मला देवांना फुलंच भेटली नाही, तर असो पाहू शकता की एकदम पटकन झटकन असे झालेले आहे देव साफ. अजिबात त्रास झालेला नाही आहे. आणि मी तुम्हाला आता पावडरचंही मी फोटो दाखवलेला आहे. भैया क्लीनिंग पावडर ही सहज मार्केटमध्ये भेटते. चला तर मी व्हिडिओ इथेच थांबवते.